मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. भूतो ना भविष्य अशी पत्रकार परिषद काल पाहायला मिळाली. एका मंचावर बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असं दृश्य पाहून सगळ्यांचे डोळे विस्फारले. इतिहासात अशी वेळ येईल असं कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. गेल्या 3 महिन्यात उद्धव आणि राज ठाकरेंच्या तब्बल 8 ते 10 गुप्त भेटी झाल्या, पण कुठे ठोस घोषणा नव्हती. राज ठाकरे काय करतील याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. तळ्यात मळ्यात करतील असं वाटत असतानाच राज ठाकरेंनी काल एकच घाव घातला आणि राजकारणाचे 2 तुकडे केले. जर तुम्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक असाल तर हा क्षण तुमची ताकद दाखवण्याचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुमचा प्रत्येक क्लिक म्हणजे तुम्हाला साथ आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचा सहभाग. मित्रांनो, राहुल गांधींनी आधीच मतचोरीचा गंभीर आरोप करून संपूर्ण देशाला मतचोरी कशी केली जाते याचं थेट प्रात्यक्षिक दाखवलं होतं. तेव्हा निवडणूक आयोगानं त्यांना सांगितलं होतं, तुमच्याकडे पुरावे असतील तर आम्हाला द्या, नाहीतर सुप्रीम कोर्टात जा. पण यावेळी महाराष्ट्रात चित्र वेगळं होतं. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी हा मुद्दा केवळ प्रचारासाठी उचलला नाही, तर थेट पुरावे आणि कागदांची मोठी थप्पी घेऊन निवडणूक आयोगासमोर ठेवली. आणि मग आयोगाची अक्षरशः ततमत झाली. बोलायचं तर राजकारणाचं पारडंच हल्लं. राज्य निवडणूक आयोगानं हात झटकले, म्हणाले हा आमच्या अधिकारातला विषय नाही, आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांना बोलावतो. दुसरा दिवस उजाडला आणि मग एकाच टेबलावर 2 मोठे चेहरे बसले, राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष. समोर विरोधी पक्ष आणि त्या रांगेत राज ठाकरे तयार. राज ठाकरेंचा पहिला प्रश्नच खोचक होता. 5 वर्ष निवडणुका उशिरा घेतलात तर अजून 6 महिने उशीर झाला तरी चालेल, पण मतदार यादीतील गोंधळ आधी साफ करा. 1 जुलैपासून मतदार नोंदणी थांबवलीत, पण का आणि कोणत्या कारणासाठी या प्रश्नाचं आयोगाकडे वातावरणच थंड पडलं. सगळेच अवाक झाले. राज ठाकरेंनी थेट सवाल केला, मतदार यादी विरोधी पक्षांना का दिली जात नाही? ती वेबसाईटवर अपलोड करा, आम्हालाही ती यादी द्या. आधी पारदर्शकता आणा, मगच निवडणुका घ्या. आणि जर हे शक्य नसेल तर निवडणुका घेऊच नका, रद्द करा. हा सूर ऐकून सगळेच हादरले, कारण राज ठाकरे हे असं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या गर्दीचं मतांमध्ये रूपांतर नेहमीच झालं नसेल, पण त्यांच्या प्रत्येक शब्दावर महाराष्ट्र विचार करतो आणि नक्कीच विचार करतो. आणि म्हणूनच शरद पवार यांनी काही एक विधान केलं तरी लोक त्यावर नक्की विचार करतात आणि यावेळीही करतीलच. आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत की या संपूर्ण परिस्थितीत शरद पवार नेमकी कोणती भूमिका घेणार, कारण सत्ताधाऱ्यांमध्ये सध्या चित्र अगदी गोंधळलेलं आहे. ना एकात एक राहिलं, ना बापात लेक राहिलं. भाजपने अनेक ठिकाणी स्वबळाचा नारा दिलाय आणि गंमत म्हणजे ज्या ठाण्याच्या जोरावर एकनाथ शिंदे राज्य करत आहेत, त्या ठाण्यातच आता अजित पवार आणि भाजपची युती शिंदेच्या विरोधात मैदानात उतरते. म्हणजेच खेळ अजून बाकी आहे आणि यावेळी खेळ मोठ्यांचा आहे. ज्या मुंबईत भाजपाचे नेते ठामपणे म्हणत होते, यंदा मुंबईचा महापौर आमचाच होईल, त्यात मुंबईत आता एकनाथ शिंदेंनी सुद्धा आव्हान दिले, यावेळी मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होईल. म्हणजेच मैदानात दोन्ही बाजूंनी दमदार दावे सुरू आहेत. पण वास्तव आहे की संभाजीनगरात युतीमध्ये ताळमेळ नाही. अहिल्यानगरातही तीच अवस्था आणि पुणे पिंपरी चिंचवड परिसरातही मतभेद उघडपणे दिसत आहेत. थोडक्यात युतीचं नाव आहे, पण एकता कुठेच दिसत नाही. प्रत्येक शहरात मीच वर चढ हीच लढाई सुरू आहे. म्हणजेच सत्ताधारी पक्ष सध्या दुभांगलेला आणि अस्थिर झालेला आहे आणि याच क्षणी त्यांच्यावर घाव घालून राजकीय जाळं टाकण्याची योग्य वेळ आली आहे. हे राज ठाकरेंनी अचूक ओळखलंय, म्हणूनच ते आता थेट मैदानात उतरले आहेत. सध्याच्या स्थितीत भाजपाकडे सर्वाधिक सत्ता आहे, पण जर मतचोरीचे आरोप खरे ठरले तर हीच सत्ता कधीही कोसळू शकते. कारण महाराष्ट्रात भाजप विरोधात जरी एखादी ठोस भूमिका घेतली गेली तर लोक त्यावर मोठ्या प्रमाणात रिॲक्ट होतात आणि ती लाट झपाट्याने पसरते. मग प्रश्न पुन्हा तोच येतो, राज ठाकरेंच्या सभांना एवढी गर्दी होते तरी तिचं रूपांतर मतांमध्ये का होत नाही? हा प्रश्न आधीही पडला होता आणि आजही तोच तसाच आहे. आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे एकत्र आलेत, ही गोष्ट नक्कीच मोठी आहे. आणि जर या एकत्र येण्याचा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह झाला तर महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः बदलू शकतं. कारण सध्या मतदार यादींचं चित्र विचित्र आहे. काहींचं वय 40-40, 50-50 वर्ष दाखवलं गेलं, तर अनेकांच्या नावासमोर घराचा पत्ताच नाही. मतदार यादी गोंधळलेली आणि जनता संतप्त. हीच संधी आता विरोधकांनी पकडली तर सत्तेचा खेळ उलटू शकतो. एका घरामध्ये 40-40, 50-50 मतदार कसे नोंदले जातात?
अनेक ठिकाणी बोगस मतदान उघडपणे सुरू आहे। ही सगळी वास्तव परिस्थिती आता समोर येत आहे। जर हे सगळं खरं असेल तर या प्रश्नांची उत्तरं देणं निवडणूक आयोगाची जबाबदारीच आहे। कारण यावेळी विरोधकांनी हा मुद्दा फक्त प्रचारासाठी उचललेला नाही, तर ते थेट निवडणूक आयोगासमोर पुरावे घेऊन उभे राहिले आहेत। आता आयोगाला यावर बोलणं भाग आहे। आणि खरं पाहिलं तर जर भाजपाला देखील वाटत असेल की मतदार याद्यांमध्ये गोंधळ आहे, तर त्यांनीही या मागणीला विरोधकांसोबत साथ द्यायला हवी होती। लोकशाही टिकवायची असेल तर पारदर्शकता सगळ्यांसाठी समान हवी, नाहीतर निवडणुकावरचा विश्वासच डळमळीत होईल। त्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांनी सहमती द्यायला हवी होती। असं म्हटलं असतं तर परिस्थिती वेगळी दिसली असती। पण आता जणू निवडणूक आयोगाचे प्रवक्ते पदच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी घेतले असा प्रश्न निर्माण झालाय। कारण नेहमीसारखा विरोधकांचा पराभव पचवता आला नाही, म्हणूनच आता ते निवडणूक आयोगाकडे बोट दाखवतात। असंच बालिशपणाचं उत्तर एकनाथ शिंदेंनी दिलंय आणि हा विषय अजूनही उरकता घेतलेला आहे। राजकारणाची हीच गती आहे, कोण कुठे पुढे जाणार हे पाहणं उरले। पण आता महाराष्ट्राच्या गल्ल्याबोळांमध्ये चर्चा जोर धरली आहे। खरोखर निवडणूक आयोग आणि मतदार याद्यांमध्ये घोळ आहे का? खरंच निवडणूक आयोगाची वेबसाईट तिसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या नियंत्रणाखाली आहे का? विजय वडेट्टीवारांनी ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं नाव घेतले त्याची चौकशी होणे गरजेचं आहे का? या सर्व मुद्द्यांवर आपली मते व्यक्त करणं महत्त्वाचं आहे। मित्रांनो, महाराष्ट्रात राजकारणाचे हे थरारक क्षण आहेत, पण या गोंधळाच्या, या वादाच्या, या धावपळीच्या राजकारणामध्ये एकच गोष्ट ठरली आहे, जनता जागरूक आहे, जनता विचारशील आहे आणि जनता आपल्या हक्कांसाठी लढायला तयार आहे। मतदार यादीत गोंधळ असो किंवा राजकारणी वाद, शेवटी सत्ता तरी लोकांचीच आहे। आपल्याला फक्त हक्क आणि आपले हक्क ओळखायचे आहेत मित्रांनो, आपल्या मताचा आवाज उठवायचा आहे। तर चला आता आपणही जागे व्हा, आपले प्रश्न विचारा आणि हक्क सांभाळा। महाराष्ट्रात लोकशाहीला शक्ती द्या, कारण शेवटची लढाई ही लोकांच्या हातात आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।